नमस्कार, मी इर्शाद पाशा पिंपरीकर। होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक 2026 जिल्हा परिषदकरिता कौसडी गटातून जिल्हा परिषदेसाठी उभा टाकलेलो आहे आणि येत्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, कष्टकऱ्यांच्या विविध विषयांवर निवडणूक लढवित आहोत। आम्ही कौसडी सर्कलमध्ये शेतकऱ्यांना 2021 पासून 25 पर्यंतचा रखडलेला पीक विमा तात्काळ देण्यात यावाकरिता आम्ही पाठपुरावा करणार आहोत। आम्ही अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल, इतर महामंडळं असतील, ह्या महामंडळाचे जे काही बिनव्याजी कर्ज आहेत ते लाभार्थ्यांना, युवकांना देण्याकरिता त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत। आम्ही सामाजिक दृष्ट्या गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहोत। शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनं आम्ही त्या ठिकाणी जिंतूर तालुक्यामध्ये केलेले आहेत। आम्ही असंख्य विषयांवर त्या ठिकाणी काम करणार आहोत। आम्ही गोरगरीब कष्टकऱ्यांच्या विविध विषयांवर त्या ठिकाणी काम करणार आहोत। आम्ही शेतकऱ्यांमध्ये, शेतमजुरांमध्ये काम करून अद्यापपर्यंत विविध पाठपुरावे केलेले आहेत। येलदरी धरणातून कालवा काढण्याबाबतचा आम्ही विषय त्या ठिकाणी मार्गी लावलेला आहे। त्या ठिकाणी आम्ही करपरा नदीचं काम मार्गी लावलेलं आहे। दुधगाव महसूल मंडळाच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा शेतकऱ्यांना पीक विमा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। त्या ठिकाणी पीक विमा मंजूर करून दिलेला आहे। आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही निवडणूक लढवित आहोत। आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की येत्या होऊ घातलेल्या 5 तारखेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी आणि विविध जाती धर्माच्या लोकांनी त्या ठिकाणी आमच्या खटारा ह्या चिन्हावर त्या ठिकाणी असलेलं बटन दाबून भरघोस मतांनी कौसडी पंचायत समितीतून विश्वनाथ शंकर आंभुरे व कोक पंचायत समितीतून गंगूबाई प्रल्हाद काष्टे आणि जिल्हा परिषद कौसडी सर्कलमधून इर्शाद पाशा, चांद पाशा शेख या नावाच्या पुढे असलेल्या खटारा ह्या चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून द्यावं, एवढी एक ह्या ठिकाणी विनंती करतो। जिल्हा परिषदेमध्ये अनेक विविध योजना असतात, त्या विविध योजना आम्ही लाभार्थ्यांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार आहोत। अपंगाच्या विविध योजना आहेत, त्या आमच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाहीत। गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन केलं होतं की अपंगांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 5% निधी त्वरित वाटप करावा। ह्याकरिता देखील आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि यापुढेही पाठपुरावा करणार आहोत। त्या व्यतिरिक्त पंचायत समितीतून कडबा कुट्टे, विविध शेतकी उपयोगी साहित्य आणि तसेच शेतमजुरांच्या विविध योजना त्या ठिकाणी पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला असतात, त्या पूर्ण आम्ही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचं काम करणार आहोत। शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचं काम, शेतरस्ते असतील, अनेक प्रश्न शेतरस्ते लोकांचे अडवलेले आहेत, त्या शेतरस्त्यांवर देखील आम्ही काम करणार आहोत। पांदन रस्ते आहेत, जे काही लाखपासून 5-5 कोटीपर्यंत रुपये त्या ठिकाणी त्या शेतरस्त्यांवर त्या ठिकाणी निधी पडून आहे। त्या ठिकाणी असलेला निधी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पांदन रस्त्याच्या माध्यमातून आणणार आहोत, रोजगार हमी योजनेतून आणणार आहोत। त्याकरिता आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत। मतदारांना आव्हान, आम्ही ह्या ठिकाणी कौसडी सर्कलच्या सर्व मतदारांना आवाहन करतो की आम्ही निवडून आलो तर आम्ही ते जे काही योजना आहेत, उपाययोजना आहेत, ते तुमच्यापर्यंत आणून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी सर्व मतदार बांधवांनी, भगिनींनी त्या ठिकाणी आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावं।